नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आज आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते 40गाव म्हणजे जळगाववरून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते त्यांच्यासोबत कसे घडले, काय घडले, तो किस्सा एक्झॅक्टली काय होता, आज ते आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव अनिल वामन माने. बरं, आता राहिलो कुठं तुम्ही? मी सध्या चाळीसगावलाच राहतो. आता तुम्ही कुठं राहिले? आता मी चाळीसगावला राहतो. बरं, म्हणजे आता तुम्ही तिकडून इकडे आलात. हो. बरं. म्हणजे आणि मी अगोदर 1-2 एपिसोड बघितले तुमचे. त्यामुळे काय झालं, मला पण उत्कंठा लागली. मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. बरं. मग पुढे हा आज योग आला. बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले, पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती? सुरुवातपासून सांगायचं म्हणजे मी चाळीसगाव इथे ग्रॅज्युएशन झालं माझं. त्यावेळेस मोठ्या अपेक्षा होत्या की चांगल्या कंपनीत नोकरी लागावी, धडपड करावी, पुणे मुंबईसाठी प्रयत्न करावे. पण कर्मधर्म संयोगाने माझी बहीण पुण्यातच होती, तिचं लग्न झालं होतं. मग वडील म्हटले, एक काम कर, तू मुलीकडे जा, म्हणजे माझ्या बहिणीकडे जा, तिथे 15-20 दिवस राहा, बघ, प्रयत्न कर, चांगला जॉब लागला तर मग नवीन आपण व्यस्त करू, नवीन घर वगैरे घेऊन बघूया काय करायचं ते. त्याप्रमाणे मी पुण्यात आलो. कुठल्या सालातली गोष्ट आहे? ही साधारण 90ची गोष्ट आहे, 1990 सालची. बरं. तर मी पुण्यात आलो, बहिणीकडे राहिलो. मग आमच्या मेहुणीने मला मार्गदर्शन केलं. 1-2 कंपन्यांमध्ये त्यांच्या ओळखीने आणि काही पेपरच्या जाहिराती वगैरे बघून मी प्रयत्न केले कामाला लागण्यासाठी. कामाला लागण्यासाठी. नोकरीचा प्रयत्न केल्यावर मग मला इंटरव्ह्यूचा कॉल आले. इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर मग मी इंटरव्ह्यू दिले आणि एका कंपनीत सिलेक्ट झालो. ती छोटी कंपनी होती. चला, वडिलांना मी कळवलं. वडील म्हटले, काय हरकत नाही, तू सुरुवात तर कर. म्हणजे सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे. हो, बरोबर. तर त्याप्रमाणे मला इंटरव्ह्यूचा कॉल आला, सिलेक्शन झालं, नोकरीला सुरुवात केली. नशिबाने काय झालं, 1-2 महिन्याच्या अनुभवानंतरच एका मोठ्या कंपनीत चांगली ऑपॉर्च्युनिटी आली. ती कंपनी रांजणगाव इथे होती, रांजणगाव गणपती MIDC. तर काय झालं, ती नवीन कंपनी असल्यामुळे त्यांना नवीन स्टाफ हवा होता आणि आमच्या मेहुणीचे लकीली ओळखीचे तिथे निघालेत मॅनेजर, HR मॅनेजर होते ते. मग यांनी म्हटले, बघा, तुम्हाला जर पटलं तर घ्या याला. मी इंटरव्ह्यू फेस केला, त्यांना आवडलं माझा इंटरव्ह्यू, मला त्यांनी सिलेक्ट केलं आणि कामाचं स्वरूप सांगितलं. म्हणजे तुला टाईम असलं काम असणार आहे. म्हटलं, पण काम नक्की काय असणार? तर त्यांनी सांगितलं, जेवढे आपले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं अटेंडन्स तू मार्क करायचं, तुला 2 शिफ्टमध्ये काम करावं लागेल, डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट. म्हटलं, बरं, काय हरकत नाही, मी करायला तयार आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी मला पूर्वीचे 8-10 दिवस त्यांनी ऑन जॉब ट्रेनिंग दिलं. त्याप्रमाणे मी शिकलो आणि मुळातच मला आवड होती लोकांशी संपर्क वगैरे करायचा. HRचं डिपार्टमेंट असल्यामुळे माझ्या स्वभावाला ते सूट झालं आणि मी तिथे रुळल्यानंतर मला कामाचं स्वरूप होतं. दररोज लोक येणार, त्यांचे अटेंडन्स घ्यायचे, कोणी ॲब्सेंट असेल त्यांना मार्क करायचं, कोणाला सुट्ट्या हव्या असेल तर सँक्शन करून देणे वगैरे, असं काम होतं माझं. तर सुरुवात झाली, 1-2 वर्ष झाले मी तिथे. नंतर माझं पुण्यामध्ये मी सेटल व्हायचा प्रयत्न केला. वडिलांनी मला मदत केली. आई वडील पण गावी एकटे होते, त्यांनाही इकडे बोलवलं, ते माझ्यासोबत राहायला लागले. 1-2 वर्ष गेल्यानंतर माझं शिफ्ट कशी असायची, दिवसाचं काम ठीक होतं, सकाळी यायचं, दुपारी जायचं. पण नाईट शिफ्ट जी असायची आमची ती 3:30ला सुरू व्हायची आणि 12-12:30ला संपायची. आणि पिकअपची व्यवस्था अशी होती की माझा स्टॉप हा, मी निगडीमध्ये राहायचो, तर निगडीमधून बस सुटायची. मी पहिलाच बस स्टॉपला बसायचो, त्यामुळे पहिला माणूस मी असायचो. आणि पिकअप करत रांजणगाव थेट ते चाकण आणि त्याच्या पुढे 1-2 स्टॉप असे बस भरून जायची आमची. मग तिथून आमची बस डायरेक्ट कंपनीत जायची. बरं. हा आमचा दिनक्रम होता. मग पुढे असं झालं की 1-2 वर्षानंतर सगळ्या लोकांची व्यवस्थित ओळख वगैरे झाली पर्सनली. त्यामुळे सगळ्यांची हसून खेळून असायचो. बसमध्ये लोक सगळे ओळखीचे होते माझे, त्यामुळे आम्ही गप्पा मारत यायचो. असं नाईट शिफ्टचं एके दिवशी काय झालं, नाईट शिफ्ट माझी, आमची कंपनी सुटली. आम्ही बसमध्ये बसलो, सगळे बसले आणि बसल्यावर आमचा दिनक्रम होता की काय रे बाबा, आज काय झालं, विशेष काय तुझ्या घरी, कोण असं कौटुंबिक म्हणा किंवा कामाच्या संदर्भात गप्पा
मारायचो आम्ही. 15-20 मिनटं गप्पा मारले की मग लोक हळूहळू बसमध्ये आराम करायचे. कोणी झोपून जायचं, कोणी बस स्टॉप आले की उतरून जायचं. असं चालता चालता एक दिवस काय झालं, बसले सगळे, काही लोक उतरून गेले मधले. 1 तास झाला. गाडी जशी रांजणगाव सुटल्यानंतर पिंपळगाव यायला साधारण 1 तास लागतो. 1 तासामध्ये लोक उतरून गेले. पुढे काय झालं, मी बसमध्ये एकटा राहायचो, कारण माझ्या पुढे कोणी नव्हतं तिथे बस स्टॉप त्या काळामध्ये. तर ड्रायव्हर आणि मी होतो. गाडी पिंपळगाव त्या नदीच्या वर ओलांडून अशी आळंदीकडे निघाली. ते पुढे गेले की घाट सदृश एक छोटी टेकडी आहे. त्या दिवशी काय झालं, ड्रायव्हरला लघवी लागली होती. तो म्हटला, साहेब मी आता गाडी थांबवतो आणि 2 मिनिटात मी येतो. म्हटलं ते काय रुटीन होतं, असं नेहमीच व्हायचं कधीतरी. पण ड्रायव्हर म्हटलं काय हरकत नाही, तू ये म्हटलं जाऊ. मी झोपलो पण होतो, याविषयी मला झोप पण लागत होती. आम्ही ड्रायव्हरबरोबर असे गप्पा टप्पा करत होतो. तर मग ड्रायव्हर उतरला, गाडी साईडला घेतली आणि ड्रायव्हर उतरला आणि वॉशरूमला गेला. पण तिकडे अंधारामध्ये एक जण कोणतरी त्याला असं दिसलं. मला वाटलं असं वापसूर असेल कोणतरी, तो पण वॉशरूमला गेला असेल. तो गेला तिथे वॉशरूम लघवी केली त्याने. त्यानंतर तो बरोबरचा माणूस त्याचे झालेले दिसले, त्याला वाटलं. तर ड्रायव्हर आपला काही न बोलता निघून आला, बसमध्ये बसला. पण त्याच्या लक्षात नाही आला की तो माणूसही त्याला पाठलाग करत त्याच्या मागे आलेला आहे. बसजवळ आला आणि तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण तो ड्रायव्हरचं काही लक्षात नाही आलं. ड्रायव्हरने आपली बस सुरू केली आणि चालू केली बस आणि चालायला लागली बस. सुरुवातीला होतं, पण नंतर त्याचं लक्षात आलं तो माणूस होता, तो आपल्या मागे आला आणि तो काहीतरी बोलतोय. आणि कंपनीच्या नियमाप्रमाणे काय असायचं, कुठल्याही वाट सुरूला बसमध्ये प्रवेश द्यायचा नाही. त्या नियमाप्रमाणे आम्ही काही लक्ष दिलं नाही. पण तो जास्तच एक उड्या मारायला लागला आणि गाडीवर हात मारायला लागला. नंतर मी मागच्या सीटवर बसलो होतो, तर माझ्या लक्षात आलं. मी त्याला बघितलं, पण तो मला नॉर्मल माणूस वाटला नाही, कारण त्याचा चेहरा असा थोडासा थोडासा नॉर्मल नव्हताच. तो रक्ताळलेला चेहरा होता, कपडे असे जागोजागी फाटलेले दिसत होते. मला म्हटलं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. पण ड्रायव्हर म्हटलं, अरे हा कोण आहे, तुझ्याबरोबर कोण आला? ड्रायव्हर म्हटलं, नाही माझ्याबरोबर कोण नव्हतं आलं. अरे असं कसं? त्याच्या ड्रायव्हरचं काहीतरी लक्षात आलं, हे काहीतरी वेगळी भानगड आहे. मग त्याने काय केलं, गाडीचा स्पीड वाढवला. तसं तो माणूस पण गाडीवर पडला. ड्रायव्हरने अजून स्पीड वाढवला. साधारण ते 30-40च्या आसपास गेले, कारण एवढ्याच रात्रीच्या वेळेस रस्ता सुनसान होता, त्यामुळे गाडी वेगात धावत होती. पण तो माणूस त्याही वेगामध्ये गाडीचा पाठलाग गाडीच्या बरोबरीने धावत होता आणि म्हणायचं, थांबा मला पण गाडीत घ्या. आम्ही म्हटलं नाही, काहीतरी भानगड आहे. म्हटलं ड्रायव्हरने अजून स्पीड वाढवला आणि कसा आम्ही तिथून निघून आलो. पुढे आलो तर माणूस मागे राहून गेला. बघितलं आम्ही, थोडं बघितलं, मी मागे बघितलं तर अरे माणूस तो गायब, कोणीच नाही. अरे असं कसं होणार, आता आपल्याबरोबर पळत होता तो. मी ड्रायव्हरला सांगितलं, अरे तो गायब झाला. मग ड्रायव्हर, आम्ही पुढे गेलो, थोडं आळंदीजवळ आलो. तर रात्रीच्या वेळी टपरी चालू होती, चहाची टपरी असते, नेहमीची असते. तर चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो. मग तो ड्रायव्हरने मला बाजूला घेतलं. हे हो म्हणे, हे काही नॉर्मल गोष्ट नाही साहेब, हे काहीतरी वेगळंच आहे. पण माझ्या मनात काहीच भाव नव्हता असं काही घडू शकतं आपल्याबरोबर. पण ते माझ्या मनाने कच खाल्ली त्यावेळेस. मी काही बोललो नाही. आम्ही दोघं चहा पिलो आणि गाडीत येऊन बसलो. ड्रायव्हरने मला घरी ड्रॉप केलं. ड्रायव्हर निघून गेला. मी घरी झोपलो, फ्रेश झालो, परत झोपलो. नंतर माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते. कंटिन्यू तेच फिरायला लागलं. हां, तेच विचार चालू झाले. परत तो माणूस असं कसा आला आणि कसा गायब झाला आणि एवढ्या वेगात कसा पळत होता, काय झालं काय नक्की. मी माझा विचार करता डोळा लागला. थोड्या वेळ परत माझ्या डोळ्यासमोर तो माणूस आला आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, पण माझ्या लक्षात नाही आलं. माझी झोप उडाली. मी जागा झालो, बघतो तो इथे जवळपास कुणी नव्हतं. मी कसा बसो त्या दिवशी झोपलो. माझं अजून 3-4 दिवस नाईट शिफ्टचे होते. मग असं माझ्या डोक्यात बसलं. मी कामाला गेलो दुसऱ्या दिवशी. परत काम संपून आम्ही बसमध्ये बसलो. पण माझ्या डोक्यामध्ये ड्रायव्हरच्या लक्षात नसेल, कदाचित तो विसरून गेला त्याच्या कामाच्या, त्याला एरिगल म्हणजे त्याला काय नॉर्मल वाटलं असेल.
पण माझ्या मनाने कच खाल्ली होती. तर तो स्पॉट जसा जवळ आला, मी त्याला शोधू लागलो का काही दिसतं का, काही आहे का नाही. नेमका त्या जागेजवळ आमची गाडी पास झाली, तेवढं तो मला हात दाखवून म्हणत होता, थांबा थांबा, मला पण घ्या, मला पण येऊ द्या. मी ड्रायव्हरला काही बोललो नाही, कारण रस्ता सुनसान असल्यामुळे ड्रायव्हर आपला गाडी सुसाट पळवत होता. त्याने त्या दिवशी पण मला ड्रॉप केलं. मग दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर मला तीव्रतेने जाणवलं की आज काहीतरी आपल्याबरोबर ॲबनॉर्मल होतं आहे. मग तरी झोपायचा प्रयत्न केला. तो माणूस चक्क माझ्या डोळ्यासमोर आला. मला असं दुसरं दिसायला लागलं डोळे उघडल्यावर. काल तर काही दिसत नव्हतं, पण आज दुसरं दिसायला लागला आणि तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते समजत नव्हतं. ती रात्र मी काढली कस तरी. दुसऱ्या दिवशी परत कंपनीत गेलो. आता राहिले ते 2 दिवस. दोघंही दिवस माझा असंच अनुभव आला मला. मग नंतर माझी डे शिफ्ट होती. डे शिफ्ट 8 दिवस मी काढली कस तरी. 8-15 दिवस साहेबांकडून परत वाढून घेतली होती. 15 दिवस काढले. नंतर माझ्या मनाला ते थोडं कमी झाली ती भीती. परत नाईट शिफ्ट आली. नाईट शिफ्ट आलं परत माझी तर हिंमत, म्हणजे हातपायच गळल्यासारखे झाले ते स्पॉटजवळ आल्यावर. म्हटलं आज नको दिसायला, देवाचा धावा करत होतो, आज नको मला दिसायला हवं. काही नाही. तो स्पॉट आला परत त्याने मला दर्शन दिलं म्हणजे तो एवढा दिसला म्हणजे परत दिसला, म्हणजे त्याला लांबून जर मला तर दुसरं दिसले, पण माझे हातपाय तिथेच गळले होते. काय करावं हे कळत नव्हतं. तो नेहमीसारखंच त्याचा प्रयत्न चालू होता, थांबा थांबा, मला येऊ दे, मला येऊ दे. आता ज्यावेळेस तुम्हाला दिसला त्यावेळेस तो कसा दिसला होता? त्याची कंडिशन आहे तशीच होती, की असं त्याच्यात सुधार होते, काय व्यवस्थित होता, काय नाही आहे पहिल्या सारखं दिसला त्याच कंडिशनमध्ये तो होता. पण आता मग माझा पहिलाच दिवस असला आणि नाईट शिफ्टचा पहिला दिवस होता. तो मला परत दिसला आणि मग ड्रायव्हरने मला सोडलं, घरी गेलो आणि मला ताप चढला. मी दुसऱ्या दिवशी साहेबांना कळवून टाकलं की साहेब मी आज येऊ शकत नाही, माझी तब्येत थोडी ठीक नाही. पण त्या दिवशी रात्रीपासून मला तो प्रत्यक्ष दिसायला लागला आणि माझ्याशी बोलायचा प्रयत्न करा, आणि तो काय बोलतो ते थोडं मला समजायला लागलं होतं. पण आज माझ्या मनावर तर असं पगडा बसला होता की हा मला आता छळतोय, मी काय करावं. माझं तर अन्नावरची वासना ओढली, खाणं पिणं गोड लागत नव्हतं, काय खाऊ काय नाही. डॉक्टरला सांगावं तर काय सांगू मी, कारण कोणी विश्वास ठेवला नसता माझ्यावर. म्हणून मी तसंच 8 दिवस घरी आराम करत राहिलो. पण परिस्थितीत फरक नाही पडला. दिवसेंदिवस तो माणूस मला मग बोलून सांगायला लागला की माझ्याबरोबर अरे असं झालं होतं, मला लोकांनी असं केलेलं आहे की त्या जागी पकडून आणलं आहे, झाडाला बांधलं आहे आणि मला चापकाने मारलं आहे. त्यानंतर हातात जे लाकूड सापडले, काय असेल दगडं धोंडे, त्यांनी मला मारले आणि माझा काहीही गुन्हा नसताना मारलं आहे, तू मला मदत कर. पण मी त्याला सांगितलं बाबा माझ्या हातून काही होऊ शकत नाही, मी इथला नाहीच आहे, ह्या भागात राहतच नाही, मी कोणाला ओळखत नाही, मी काय करू. तो म्हटला मला माहीत नाही, मी तुला आता सोडणार नाही एकट्याला, मला जर त्रास झाला तर मी तुलाही त्रास देणार. झालं 8-10 दिवसात मी एवढा वीक झालो. शेवटी मनाचा हिया करून मी डॉक्टरकडे गेलो. एक वेळेस डॉक्टरने सांगितलं की डॉक्टर साहेब मला ताप चढतो, दिवसा रात्री कधी येतो कधी जातो आणि अन्नावरची वासना उडली माझी, मला काही खाल्लेलं पचत नाही आहे. डॉक्टर म्हटलं ठीक आहे. त्यांना काय असं नॉर्मल वाटलं, त्यांनी त्यांच्या औषधी दिल्या, 4-5 दिवस ट्रीटमेंट केली. मग शेवटी आईवडिलांच्या पण लक्षात आलं हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. तर मग आईवडील म्हटलं अरे बाबा नक्की काय होतं तू, त्यांनी विश्वासात घेतलं मला आणि सांगितलं तू मलाच सांग, मी त्याच्यावर काहीतरी उपाय शोधतो. कारण कंपनीमध्ये मी गेलो नसल्यामुळे सुट्टी गेली. तर नवीनच तर कंपनी झाले, कंपनीचे मॅनेजरने मला मग घरी माणूस पाठवला. अरे इतक्या दिवस हा माणूस कधी सुट्ट्या घेत नाही, एवढा इरेग्युलर माणूस नाही आहे, काही असलं तर सांगतो व्यवस्थित, जबाबदारी वागतो, हा असं वागतोच कसं. म्हणून त्यांनी माणूस पाठवला घरी. त्या माणसाने माझी कंडिशन बघितली, अरे एवढा त्रास होतो, मग साहेबांनाच का सांगितलं नाही तुम्ही. आणि म्हटलं ठीक आहे त्रास झाला, म्हटलं माझं बघतोय मी माझं पर्सनल लेवलला, म्हणून मी बोललो नाही साहेबांना. मग तो कंपनीत गेला, त्यांनी सांगितलं साहेब अजून त्याला सुट्टी द्या. मग साहेबांनी मोठ्या मनाने मला सुट्टी सँक्शन पण केली. पण मी वडिलांना सांगितल्यामुळे वडिलांनी आता डॉक्टर उपचार सोडून आता काय वेगळे मांत्रिक वगैरे काय असेल ज्योतिषांकडे
1-2 ज्योतिषांकडे स्वतः गेलेत, पण म्हणतात ज्योतिष म्हटले नाही, मुलाला आणा, मग आम्ही तुम्हाला सांगू काय आहे नक्की भानगड. तर मी गेलो. ज्योतिष म्हटलं बघा माझ्यापासून काही लपवू नका, नाही तर मग तुम्हाला उपाय सांगता. मी ज्योतिषाला इत्तमभूत माहिती सांगितली, पहिल्या दिवसापासून आलेला अनुभव तर कालपर्यंतचा अनुभव सगळं सांगितला. म्हटले ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याच्यात तथ्य आहे, कारण हे मी बघतोय की हा माणूस त्रास देतो आहे तुम्हाला. त्रास देतो म्हणजे तुमच्या मनावर त्यांनी असा पगडा केला आहे की तुम्हाला काहीच स्वारस्य राहिलं नाही कशा गोष्टीमध्ये, याच्यावर उपाय देतो. मग त्यांनी थातूर काहीतरी उपाय केलेले सांगितले, मी केले, पाळले, पण परिस्थितीत फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस मला ते हाय खाल्ल्यासारखं झालं होतं. मग वडिलांनी अजून 1-2 जणांशी सल्ले वगैरे घेतले मित्रांबरोबर त्यांच्या. मग त्यांनी एक चांगला अघोरी प्रकारचा साधू होता, त्याच्याकडे घेऊन जायचं ठरवलं. मी म्हटलं मला ह्या प्रकार काही आवडत नाही आहे, मला विश्वास नाही त्याच्यावर. पण वडील म्हटले नाही, आपण सगळे करून थकलेलो आहोत, आता हा प्रकार आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला त्यातून मार्ग सापडणार नाही. बघूया म्हटलं, काय हरकत आहे, तुला काय त्रास आहे, मी करतो खर्च वगैरे. वडिलांनी हिंमत दिली मला. मग मी गेलो, त्या बाबांकडे गेलो. तर बाबांनी मला बघितताच सांगितलं की नाही तुम्ही उशीर केला त्याला. म्हणले वडिलांना म्हटले ते. पुढे म्हटले झाला उशीर, आम्ही बाकीचे प्रयत्न केले पण काही नाही, म्हणून तुमचं आम्हाला माहिती कळली. माहिती कळल्यावर मग आलो आम्ही, आता तुम्हीच आम्हाला काय ते योग्य मार्ग द्या. नाही मी सांगतो, पण ते पथ्य वगैरे व्यवस्थित पाळले तरच त्याचा उपयोग होणार आहे, अन्यथा परिस्थितीत फरक पडणार नाही म्हटले ते बाबा. म्हटले बाबांना म्हटलं बाबा मी करतो, म्हटलं माझ्या जीवासाठी मी काही पथ्य पाळायला तयार आहे, तुम्ही सांगाल ते करतो. बरं म्हटलं. मग त्यांनी अर्धा तास ध्यानस्थ बसले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला उदी आणि एक तावीज, नंतर काही 1-2 वस्तू जवळ बाळगायच्या त्या दिल्या आणि सांगितलं सकाळ संध्याकाळ मंत्र दिले थोडे, 2 मंत्र सकाळी, 2 मंत्र संध्याकाळच्या वेळी बोलायचे. बोला म्हटलं तुम्ही हेच कसोशीने पाळलं तरच तुमच्या परिस्थितीत फरक पडणार आहे, नाही तर मग मी काही करू शकत नाही. आणि तो जो तुम्हाला दिसतो माणूस तो साधा आत्मा नाही आहे, क्षय झालेला जात झालेला माणूस आहे, तो तुम्हाला एवढं सहजासहजी सोडणार नाही. पण हे जर तुम्ही पाळलं तर नक्की मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की तुम्ही बरे व्हाल. ठीक आहे म्हटलं. मी त्याप्रमाणे कसोशीने त्याचे सांगितलेले सगळे मंत्र म्हणणं वगैरे सगळे उपचार सगळे मनापासून केलेत. सगळं फॉलो केलं तुम्ही? हां, सगळं फॉलो केलं तुम्ही? हो, सगळं फॉलो केलं, मनापासून केलं. आणि तेही तर मला सांगायला आनंद वाटतो की 2-3 दिवसातच मला थोडा फरक जाणवायला लागला. कसं की जो माणूस मला दिसायचा त्याच्या बोलण्याची तीव्रता थोडी कमी होत गेलेली दिसली. मला पण मग कॉन्फिडन्स आला की नाही मी बरा होऊ शकतो. तर असं 8 दिवस झाल्यानंतर एकदमच म्हणजे मामूली 10-20% ते प्रमाण आलं की तो नुसता दिसायचा, काही बोलायचं नाही. मग मी परत वडिलांना सांगितलं की मला असं स्वतःच सुधारण्यासारखं झाल्यासारखं वाटतेच. तर वडील म्हटले आपण एक वेळा आहे ना परत ते बाबांकडे जाऊ. म्हटलं ठीक आहे. मी गेलो, त्यांना बाबांना सांगितलं असं होतं. ह्या सगळं बोलले तू स्वतः प्रयत्न केलेस मनापासून, म्हणून आहे तुला फरक पडतो आहे आणि याचा नक्कीच तुला फायदा झालेला आहे. आणि तू अजून 8 दिवस जरी मनापासून केलेस प्रयत्न, तू यातून सुटका होणार आहे तुझी. अजून मला हुरूप आला आणि त्यामुळे काय झालं, मी मनापासून अजून जास्त प्रयत्न करायला लागलो. आणि सांगायला आनंद वाटतो की पुढच्या 8 दिवसात 100% माझ्या मनात एकही विचार आला नाही आणि तब्येती माझी व्यवस्थित आहार सुधारल्यामुळे दिसायला लागली. आणि वडिलांना पूर्ण क्लिअर झालो. आणि शेवटच्या दिवशी तर मला काही नाही जाणवलं की असं काय माझ्यासोबत असं झालं, असं मागचा विचार करूनही मला आश्चर्य वाटायला मी असं का वागलो, म्हणजे मी असं कसं काय झालो. माझं मन एवढं कमकुवत कसं झालं की मी एवढं आघात करून घेतो, डोक्यावर पगडा कसा बसू दिला मी माझ्या. तर मी त्यानंतर बरा झालो, कंपनीत कळवलं, साहेबांनी सांगितलं ठीक आहे तू जर व्यवस्थित झाला असेल तर नक्की येऊ शकतो कामाला, ये म्हटले. अशा प्रकारे माझ्या जीवनातला एक खडतर प्रसंग म्हणण्यापेक्षा जीवावर बेतलेलं. कदाचित मी अजून उशीर केला असा 8-10 दिवस,
ते माझ्या जीवावर पण बेतू शकलं अपघात असतं. झाला असं म्हणा. हो नक्कीच. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही परत कंपनीत जायला लागले बरोबर, त्याच रूटने जायला लागले का? हो. मग परत तिकडे का तशी ती गोष्ट दिसली का तुम्हाला? नाही परत आता उपचार केल्यामुळे माझं मन घट्ट झालं होतं आणि त्यामुळे मला तर परत मी प्रयत्न केला जाताना चुकून शंका येतेच माझा की आता जर जातेस ना- आपल्याबरोबर असं झालं की इथे झालं होतं हा, ते बघितलं पण तिथे मला काही दिसलं नाही. देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित. त्यातून दिव्यातून पार पडलो. हा जो सगळा प्रकार झाला तुम्हाला बाधा झाली होती म्हणजे बरोबर, तर तुम्हाला बाधा झाल्यानंतर तुमच्यामुळे घरच्यांना काय त्रास झालता का? माझ्या घरच्यांना त्रास म्हणजे घरचे माझ्याबरोबर राहत होते, ते बघत होते दिवसेंदिवस मुलाची परिस्थिती खराब होत चालली आहे, हा काय मनाने का खंगतो, याला काय वेगळं काय झालं आहे का. मग त्यांनी मला हे पण विचार प्रयत्न करा, अरे बाबा तुझं काही मुलीबरोबर काही होतं का, काही प्रेम प्रकरण प्रेमप्रकार होतं का, सांग मला, आम्हाला सांगा, आम्ही त्या मुलीकडे जाऊ. म्हटलं बाबा आता असं असतं मी तुम्हाला सांगितलं असतं ना, पहिले तुम्हालाच सांगणार की असं असं आहे म्हणून, पण तसं काही नाही. मग त्यामुळे घरचे सुद्धा विचारात पडले, अरे असं का नाही, त्यांना माहिती आहे मुलगा आपला कसा आहे. मग ते विचार करायला लागले की याची परिस्थिती असेल तर मग आपण काहीतरी वेगळे उपाय केले पाहिजे. मग त्यांनी ते ज्योतिषाकडे जाणं, ते अघोरी बाबांकडे जाऊन भेटणं वगैरे हे प्रकार केले आणि मला त्यातून सही सुनावत बाहेर काढलं. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला? त्यानंतर आजपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही आले, पण तो प्रसंग आठवला की असं प्रसंग दुश्मनावरही येऊ नये असं मला वाटतं. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता वाणी सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांनी त्या गोष्टीला खूप सिरियसली घेतलं, त्याच्यामुळं ते त्यातनं तारले गेले आणि त्यांच्या कुटुंबाने मेन म्हणजे त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतल्या आणि योग्य त्या माणसांकडे जाऊन त्यांचा उपचार घेतला. म्हणून आज ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा अनुभव हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. तर सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की ती भरा आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे अनुभव मिस्टर टॉकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.